सनी भाई नमस्ते। तर मी आहे तुमची लाडकी कलाकार पूजा पानसरे। तर हा माझा ना पहिलाच ब्लॉग आहे, तर तुम्ही जाऊन नक्कीच बघा, नक्कीच शेअर करा, सपोर्ट करा, भरपूर असं प्रेम द्या आणि मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा हा ब्लॉग कसा झालाय। तर चला आपण याचं पाहू कसे बीट्स। रात्रीचे 2-2:30 वाजताचा वेळ झालेला आहे आणि आम्ही गाडीमध्ये बसून खूप सुंदरसं असं दृश्य पाहत आहे, ते तुम्ही पण बघू शकता। नंतर आम्ही गडावरती 4-4:30ला पोचलो। तुम्ही बघू शकता इथे एक ना तलाव आहे, तर याची खूप मान्यता आहे तिथे। आमची जेवढी काही टीम होती ना, तिथे सगळ्यांनी आंघोळ वगैरे केली। मी फर्स्ट टाइम एवढ्या सकाळी पहाटे उठून आंघोळ केली। ओ माय गॉड, आश्चर्याची गोष्ट आहे ना। सगळेजण आम्ही वर जात आहे। वर म्हणजे वर नाही, बल्कि गडावरती जात आहे। कैसा लगा मेरा मजाक? आणि हे सगळे जण आमची टीम आहे, हे सोबत काम करत आहे आम्ही। तुम्ही बघू शकता दूर असं पहाड दिसत आहे, खूप सुंदर आहे ना। आम्ही चढत चढत जात आहे, हे सगळे आमची टीम। हाय हाय मनातले हाय। कौन है ये लोग, कहां से आते हैं? अजून ना ऑनली फक्त सुरुवात झालेली आहे, तर माझे ना पाय दुखून येत आहेत। तुम्ही बघू शकता पायऱ्या चालू झालेल्या, हे आमचे डायरेक्टर सर आहेत। आम्ही पायऱ्या चढत आहेत, तिथे ना 300च्या वरती असे तिथे पायऱ्या आहेत, खूप मोठे आहे, पण मला खूप मज्जा येत आहे ते चालताना, हे सगळं बघताना। तुम्ही बघू शकता माझी हालत काय झालेली आहे। हे इथं आम्हाला एक छोटंसं मंदिर दिसलं, आम्ही तिथं पण दर्शन केलं, आणखी वर गेलो। खूप असं काही नवीन ना लाईफमध्ये काही पाहायला मिळालं। मी विचार नव्हता केला का मी कधीतरी इथं गडावरती जाऊन दर्शन करणार, तिथं काम करणार। तुम्ही बघू शकता इथं खूप मोठी गर्दी आहे। आय थिंक सकाळी 8-9चा टाईम झालेला आहे। तुम्ही बघू शकता आम्ही एवढं लकी आहे ना का आम्हाला आरती भेटली आहे। तर तुम्ही बघू शकता का आता देवीला सजवत आहे, आरती होत आहे, तर आम्ही इथं सगळेजण आरती वगैरे करत आहोत। हे बघून ना मन एकदम सुंदर छान असं, देवी बघा किती सुंदरशी दिसत आहे। मला असं वाटत आहे का मलाच बघत आहे। मला वाटलं नव्हतं का मी एवढा लांब इथं येऊ शकणार, पण आईने मला बोलावलं, मला खूप आनंद झाला। आमचे दर्शन वगैरे झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आम्ही जात आहे, कारण की आमचा शूट वगैरे आहे ना, तर हे आमचे डायरेक्टर सर नेहमी आम्हाला ओरडत राहते, बट तरी पण आम्ही शूट करत आहे। ते म्हणतात ना आपण एकच टाइम जर कुठं गेलो तर भरपूर मस्ती अशी करायची, पण आमचे डायरेक्टर सर ना खूप खडूस होते। अच्छा, तर त्याच्यामुळं ना आम्हाला जास्त मस्ती करायची नाही भेटली, आम्हाला नुसतं ओरडत होते। तरी पण आम्ही फोटोशूट वगैरे आमचं चालूच राहत होता आणि खूप मस्ती करू करू आम्ही ना जात होतो। तर तुम्ही माझ्यासोबत एक मुलगी बघू शकता, ते डायरेक्टर सरांची ना सिस्टर आहे आणि माझी खूप छान अशी मैत्रीण आहे। मला ना पायऱ्या उतरायची ना खूप जास्त आनंद होतो, मस्त छान धावत धावत जायचं मला खूप आवडते। फक्त ना चढायच्या वक्ती ना खूप पाय दुखतात रे बाबा। अच्छा,
आता तुम्ही बघू शकता आम्ही खाली उतरत आहे. तर मी सगळ्यांना कॅमेराला बघा असं नेहमी सांगते. पण हे सगळं बघून ना म्हणजे खूप सुंदर असं छान वाटलं का बा मी पण देवीच्या, आणि मेन गोष्ट ना मी स्वतः देवीचा रोल करणार आहे. तुम्ही बघू शकता मला. कभी कभी लगता है कि आपण हीच भगवान है. नंतर मी ते तुम्हाला दाखवून देणार. आम्ही बघा आता खाली उतरत आहे, जात आहे खाली. इथे ना खूप सारे असं ना स्टॉल आहे लागलेले. तिथं आपल्याला देवीचं सामान वगैरे मिळतं आणि पूजाची थाली वगैरे मिळतं. बट आम्ही ना काहीच नाही घेतलं. इथं आमची डान्सची प्रॅक्टिस चालू आहे. तुम्ही बघू शकता इथं जे आर्टिस्ट लोक कलाकार आले होते ना त्यांची प्रॅक्टिस राहिली होती तर ते करत आहे. आणि मी ना ते दूर असं ना साडी घालत होती. माझं ना शूट होते ना तर मला ना थोडंसं ड्रेस चेंज करायचं होतं. त्याच्यामुळं ना मी खूप लेट आली होती याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता सर आणि सगळे लोक प्रॅक्टिस करत आहे. इथं माझा फर्स्ट शूट झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथं ना मी म्हातारीचं रोल केलेला आहे. तुम्ही बघू शकता मला मी कशी दिसते म्हातारीच्या रोलमध्ये. तुम्ही नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा की मी म्हातारीचं लुकमध्ये तुम्हाला कशी आवडली. तिथल्या सगळ्या लोकांना ना मी खूप जास्त आवडली. खूप जण मला म्हणत होते तुम्ही खूप छान दिसत आहे, छान दिसत आहे. म्हणजे मला असं वाटते ना मला ना एकदम यंग मुलीपेक्षा ना म्हातारीचं गेटअप ना खूप भारी वाटतं. तुम्ही पण मला नक्की सांगा मी कशी दिसते. आता आमचं शूट होत आहे. खूप ऊन तापत आहे. एवढी ऊन आहे का मी तुम्हाला सांगू नाही शकत. एवढ्या ऊनमध्ये मी भर एकटीमध्ये 1 घंटा मी तिथे बसली. तुम्ही विचार करू शकता 1 घंटा. त्याच्यानंतर आमचा डान्सचा शूट चालू होता. तुम्ही बघू शकता आम्ही पायामध्ये काही न घालताना तिथं आम्ही डान्स केला. एवढं चटके लागत होते आणि खूप पब्लिक आम्हाला बघत होती. तुम्ही बघू शकता खूप लोक आम्हाला बघत होते आणि आनंद पण तेवढा येत होता पण पाय पण तेवढेच जळत होते. या सगळ्या लोकांना बघून एका कलाकाराच्या अंदर ना आपोआप एवढी स्ट्रॉंग असे एनर्जी येते ना का तो जे नामुमकिन असते ना तो पण करण्याचा प्रयत्न पूर्ण इमानदारीनं करतो. तुम्ही बघू शकता आमचे डान्सचे स्टेप चालू होते. त्याच्यामुळे ना माझ्यासोबत जे लीडमध्ये होते त्या सरांचं चुकलं होतं. त्याच्यानंतर मी पण स्टेप विसरली होती. पण जेव्हा तिसरं टेक झालं ना तर आम्ही सगळं व्यवस्थित केलं. तुम्ही बघू शकता आमचे स्टेप वगैरे आम्ही क्लिअरली केले होते. त्याच्यानंतर आमचा एक असं ते म्हणतात ना की आपल्या अंगात देवी येते ते अशी प्रथा चालू आहे. तर तो सीन आम्ही या गाण्यामध्ये घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर भगत दादा म्हणून एक तो शूट घेतलेला आहे आम्ही. तुम्ही बघू शकता ते दादा तलावामध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये डुबकी मारत आहे. तर खूप असं सुंदरसं असं आम्ही ना ते बघत होतो ना खूप आम्हाला छान असं सुंदर वाटत होतं. पण मला ना नेमकी भीती पण वाटत होती. एक सिक्रेट. तर तुम्ही बघू शकता मग आमचा तो भगतवाला जो सीन होता तो पण आम्ही घेत होतो. तर ते सनी दादा आहेत ते आमचं शूट करत होते. अजूनही आमचा शूट सकाळपासून तर रात्री 7 वाजेपर्यंत आमचं शूट चालू होता ना तर मी अख्खा टाईम शूट करत होती. पाय एवढं दुखत होते ना मी तुम्हाला सांगू नाही शकत. तुम्ही बघू शकता अजूनही आमचा डान्स वगैरे चालूच आहे. तर खूप असं आम्ही सुंदरसं गाणं केलेलं आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा, खूप सपोर्ट करा. आमचा दुसऱ्या टेकडीवरती आमचा शूट चालू होता. तुम्ही बघू शकता आम्ही तिथे ऑनली फक्त गर्ल्सचा शूट होता तिथे. तर आम्ही एक 1 बाय 1 असे 4 आम्ही तिथे मुली होतो. तर त्यांच्या सगळ्याचे 1 बाय 1 टेक चालू होते. तुम्ही बघू शकता. आणि इथं ना एक मजेची गोष्ट मी तुम्हाला सांगू. तिथं ना एक बंदर होता. तो बंदरने ना काय केलं होतं माहिती आहे का, एक कोणाची तरी ना पर्स होती ती पर्स घेऊनच बसला होता. आणि मेन गोष्ट ना मला बंदरची एवढी भीती वाटते ना का ते मतलब मला दुरून जरी दिसलं ना तर मी घाबरायला लागून जातो. कारण की त्याचा पण एक किस्सा आहे. मी तुम्हाला शांतपणे मी तुम्हाला ते सांगू शकेल. पण आता ना मी त्या बंदराला नुकतं बघत होती का तो नेमकं बॅगमध्ये पाहत
आहात काय. पण मला ना आश्चर्य पण हेच वाटत होतं तो जसं आपण चेन खोलत होता त्याच्यामध्ये बघत होता काय आहे का खाण्यामध्ये असं तसं. तर भीती पण खूप वाटत होती आणि आश्चर्य पण खूप वाटत होता की कारण की ना मी फर्स्ट टाइम असं आमने सामने असं काही बघत होती. तर आमच्या जे टीमचे जे मुलं होते ना तर त्यांना हाकलत होते किंवा ते पर्स पकडायची कोशिश करत होते ना. तर तुम्ही बघू शकता ते बंदर आहे ना ते त्यांच्यावरती हे ओरडत होतो आणि त्यांना हात पण नव्हतं लावू देत. ते त्यांची पर्स वगैरे पूर्ण बाहेर काढून ठेवली आणि ते बघत होते काय नेमकं त्यांना पाहिजे काय होतं ना ते पण आम्हाला कळना. पण आय थिंक त्यांना जेवणाचं असं काहीतरी पाहिजे होतं. तर तेवढं आपण समजू शकतो. तुम्ही बघू शकता का ते कशा रीतीने बॅग पाहत आहे. जसं आपण पण कोणाची बॅग पाहतो ना का आपल्याला काही पाहिजे असेल त्याच्यामध्ये असू शकते काही, बस त्याच प्रकारे ते पण बघत आहे. बघू शकता तुम्ही त्यांचं. पण बिचारांना काहीच नाही मिळालं, खायला पण नाही काहीच नाही. दूर असं तुम्ही बघू शकता इथं ना पहाड आहे आणि तिथंच आमचा शूट झालेला होता. तिथं आमचा डान्सचा पण शूट होता आणि तिथंच तुम्ही बघू शकता. आता इथे जेव्हा आम्ही शूट करत होतो ना तर माझ्या पायाला ना काच रुतला होता. काय सांगू तुम्हाला, ब्लड पण गेलं होतं. पण तरी सुद्धा ना न थांबताना मी डान्स केलाय तिथं. कारण की ते मी आधीच म्हटलं तुम्हाला का जेव्हा एक कलाकार काम करतो ना तर तो हे नाही बघत का आपल्याला किती त्रास होत आहे काय. बस मी माझं 100% त्या कामाला देते आणि तेच काम माझी पूजा आहे. तर मग तुम्हाला हा ब्लॉग बघून नक्कीच खूप मजा आली असेल. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि चॅनलवरती न्यू असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.